भवे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मना नानी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करू नका श्रीमनाथे मानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा वेर सहज लिहिले उदकी वह्या तुम्ही रक्षिली आणि सत्य निळामणी धराला ती तरी द्याल मोती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरविती फोन हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय निमेषासी ते नमस्कारोने आता निवृत्तीनाथाचे
नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव। अखंड संयम समाधिस्थ विश्वगुरु महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या असीम अखंड अहैतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबाराय, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्यराग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज, संप्रदायाचे परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून प्रस्तुत समयी महाशिवरात्रीच्या महोत्सवाच्या निमित्तानं महापर्व काळाच्या निमित्तानं सेवेला घेतलेला गोड असा श्री तुकोबारायांचा परमात्मा प्राप्तीचा सोपा उपाय सांगणारा अभंग आहे। महाशिवरात्रीचा असताना हा पुण्य पर्व काळ 2-3 दिवसापूर्वीच द्वादशीलाच महाशिवरात्री ही येऊन गेली। एकादशी बहुतेक महाशिवरात्री त्रयोदशीला येत असते, पण दोन्ही तिथी एकादशी आली नंतर महाशिवरात्री आली, म्हणजे अशा प्रकारे दोन्ही उपवास एकत्र आले, म्हणजे द्वादशीचा एक उपवास कमी झाला। महाशिवरात्रीचा व्रताचा महिमा सांगत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पर्व विशेष भागवत धर्मी। वैष्णव शब्दाचा अर्थ सांगत असताना पूज्य श्री डोंगरेजी महाराज वैष्णव शब्दाचा अर्थ सांगायचे। वैष्णव शब्दामध्ये 2 अंक आहेत, 20 आणि 9। वैष्णव 20 आणि 9, 20 आणि 9 किती झाले? 29 झाले। पूज्य श्री डोंगरेजी महाराज सांगायचे 12 महिन्याच्या 24 एकादशी, रामनवमी, जन्माष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, उत्तमोत्तमी शिवरात्री हे 5 उपवास आणि 12 महिन्याच्या 24 एकादशी असे 24 आणि 5 29 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणा। विठ्ठल पाचही उपवास एकादशी प्रमाण करायचे बरं का। काही काही ठिकाणी रामनवमी झाली की काय बसते? पंगत बसते। काही काही ठिकाणी जन्माष्टमी झाली की पंगत बसते। तुकाराम महाराज सांगतात हे 5ही उपवास आपल्याला एकादशी प्रमाण करायचे। काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी धनी घेशी, 24 एकादशी आणि 5 उपवास असे 29 उपवास जो करतो त्याला वैष्णव शब्द अशी संज्ञा प्राप्त होते। म्हणून महाशिवरात्रीचा असणारा पर्व काळ आहे शम करोती ती शंकरः सुखम ददाती ती शंकरः। भगवान परमात्मा काय सुखाचे देवता आहे, मंगळाचे देवता आहे। शिव भागवत महापुराण चालूच आहे। विठ्ठल मंगलाचे देवता आहे, सुखाचे देवता आहे, भक्ताच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देते, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार अशी मंगलाची देवता सुखाची असणारी देवता आहे। वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हर यांची ऐक्यात्मक असणारी उपासना आहे। काही ठिकाणी आपण जर गेलं तर हरी आणि हर म्हणजे वैष्णव आणि शैव यांच्यामध्ये इतकी कट्टरता आहे महाराज, खूप कट्टरता आहे। पण आपल्या वारकरी संप्रदायाचा महिमा असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकर आणि भगवान पांडुरंग परमात्मा यांची एकत्वानं उपासना आहे। विठ्ठल दोघे देव एक पाहे तया ऐक्य तुझे नाही, शिव राम नाही भेद ऐसे देव तेही सिद्ध, जनी मने आत्मा एक सर्वा घटित व्यापक। महाराज सांगतात हरिहरा भेद नाही करो नये वाद, एक एकाचे हृदय शिवस्य हृदय विष्णु हो विष्णुस्य हृदय शिव। भगवान शंकराच्या हृदयामध्ये भगवान विष्णू आहे, भगवान विष्णूच्या हृदयामध्ये भगवान शंकर आहे, फक्त शरीर एक आहे, नाव मात्र 2 आहेत। विठ्ठल ज्यांना भेद करायचं त्यांना फक्त एक वेदांतीचाच फरक आहे महाराज। एका शिष्याला 2 एका गुरुला 2 शिष्य होते।
एक उजव्या अंगाची सेवा करायचा, एक डाव्या अंगाची सेवा करायचा. पण त्या शिष्याचं काही पटत नव्हतं. उजव्या अंगाचा शिष्य आजारी पडला, डाव्या अंगाच्या शिष्याने काय केलं, डाव्या अंगाची चांगली सेवा केली, पण जाता जाता उजव्या अंगात 2-4 बुद्धे मारले. विठ्ठल मला उजवे अंग तेच आहे, डावे अंग तेच आहे. तुका म्हणे एकच अंग, उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच अंग. म्हणून नाथ महाराज म्हणतात, होणे वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे न पहावे वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. जर वैष्णव होऊन जर भगवान शंकराची निंदा करत असेल तर त्याला त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही, किंवा भगवान शंकराचं पूजन करून भगवान विष्णूची निंदा करत असेल तर त्याचंही पतन झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे माझं उभयरूपी एक, सार्वने संकल्प शरण आलो. तुकाराम महाराजच्या गाथ्यामध्ये गोड अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी हरिहरात्मक ऐक्यात्मक त्या भगवान शंकराचं, भगवान विष्णूचं गोड चिंतन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, धरोनी दोन्ही रूपे पाळणे संहार, करी कोप रुद्र दयाळ विष्णू. धरोनी 2 रूप धारण केलेत. एक पालनाची देवता आहे आणि एक संहारण करणारी देवता आहे. करी कोप रुद्र दयाळ विष्णू. आता दोघांचं वर्णन करतात, जटाजोट एका मुकुट माथा श्री, एकाच्या मस्तकावर जटाजोट आहे आणि एकाच्या मस्तकावर मुकुट आहे. कमळापती गौरीहर एक. तुकाराम महाराज सांगतात, कमळापती म्हणजे लक्ष्मीपती आणि गौरीहर पार्वतीचा पती कसे आहेत, दोन्ही एक आहेत महाराज, त्यांच्यामध्ये भेद नाही. भस्म उद्धरण लक्ष्मीचा भोग, शंकर श्रीरंग उभयरूपी. तुकाराम महाराज सांगतात, एकाची धर्मपत्नी देवी लक्ष्मी माता, एकाची आदिमाया आदिशक्ती जगजननी भवानी माता. महाराज सांगतात, एका स्मशानीचा वास, एक स्मशानामध्ये राहतो आणि एक जगामध्ये राहतो, म्हणजे एक जगन्यवास आहे. विठ्ठल अशी असणारी ही उभयात्मक देवता जी आहे, ह्या ऐक्यात्मक असणारी वारकरी संप्रदायामध्ये आपली उपासना केली जाते. संत नरहरी महाराजांचं चरित्र तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे. नरहरी महाराज जेव्हा पंढरीनाथ परमात्म्याच्या कटी प्रदेशाला हात लावतात, तर परमात्म्याची कटी प्रदेश न लागता भगवान महादेवाची शाळुंका लागते. भगवान शंकरांनी ज्ञान करून दिलं, अहो नरहरी महाराज, पांडुरंगामध्ये माझ्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेद नाही. पांडुरंग म्हणजेच मी आहे आणि मीच म्हणजेच पांडुरंग आहे. विठ्ठल संप्रदायाचा आपला महिमा, असं वैशिष्ट्य, असं हरी आणि हरात्मक ऐक्यात्मक आपण अशी काय करत असतो, भगवान श्री पांडुरंगाची, भगवान श्री महादेवाची उपासना करत असतो. असा वारकरी संप्रदायाचा ऐक्यात्मक असणारा महिमा साधू संतांनी आपल्या ठिकाणी काय केलेला आहे, प्रगट केलेला आहे. असे संत महात्मे असतात. भगवान शंकर ही मंगलाची देवता, कल्याणाची देवता आहे. अशी मंगलाची देवता. तुकाराम महाराज भगवान शंकराचा महिमा सांगत असताना असं म्हणतात, ऐका नवरदेवाचे ठेव, नेणत आहे भक्तिभाव. भगवान परमात्मा आपल्या अंतकरणातला भक्तिभाव पाहत नाही. इतर देवतेची उपासना करताना ते देवता आपल्या अंतकरणातला भक्तिभाव पाहतात, उपासना पाहतात, सेवा पाहतात. अनेकांची सेवा करावी शरीरे, ती येथे उत्तरी कोरडीच, अनेके दंडिती चुकल्या सेवा. इतर देवतेची उपासना करताना जर तुम्ही चुकले तर ते देवता दंड देतात. पण भगवान शंकर असे अंतकरणामध्ये भक्तिभाव जरी नसला तरी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भोळा स्वामी माझा महाराज पहा, उपमन्यू नावाचं बालक आहे, एक उपमन्यू नावाचं बालक आहे. त्याला खरं दूध काही पहिला कधी मिळालंच नाही. त्याची आई काय करायची, पिठामध्ये पाणी टाकून उपमन्यू नावाच्या आपल्या पुत्राला ते दूध म्हणून द्यायची. एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या प्रसंगाला घरी एका श्री गुरुच्या घरी
शिष्याच्या घरी चांगलं गावरान गायचं निरसक दूध प्यायला मिळालं आणि त्याला खरी दुधाची चव लागली. मातेजवळ येतो आणि मातेला प्रार्थना करतो, आई म्हटले मी आतापर्यंत तुम्हाला पिठामध्ये पाणी कालवून देत होती, खरं दूध मला आज प्यायला मिळाले. त्यावेळेस त्या मातेने सांगितले, बाळा आपल्या घरी असं दारिद्र्य आहे म्हटले, असं दारिद्र्य आहे, आपल्याकडे दारिद्र्य असल्यामुळे मला असं करावं लागतं. तर तुला खरं दूध प्यायचं असेल ना तर काय कर, तू जो कैलासनाथ पार्वतीचा पती आहे ना, त्या पार्वतीची पती असणारे भगवान श्री शंकर त्यांची तू भक्ती कर आणि मग मगा दूध दे म्हणितल्यासाठी आघव्या शिराबीची करोनी वाटी उपमन्यू पुढे धुरजटी ठेविली जैसी ज्ञानोबराय वर्णन करतात. तो उपमन्यू नावाचा बालक जंगलामध्ये जातो, परमात्म्याचं भजन करतो, भगवान शंकराची सेवा करतो. काय मागतो तो? भगवान शंकर फक्त वाटीभर दूध मागतो. पण भगवान शंकर असे भोळे दैवत आहे, वाटीभर दूध दिलं नाही. श्री महादेवाने अशा प्रकारे श्री उपमन्यूंना दुधाची वाटणे दिली, अवघा क्षीरसागरच काय केला, प्रधान केला. सांगा असं दैवत कुठे, असं भोळ दैवत आपल्याला पाहायला सापडतो? महाराज देवे कैले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. महाराज सांगता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती भोळे आहेत महाराज. मागाला जो येतो, मागायला येणारा कसं आहे, मागणारा काय कळत नाही, पण देणारा कसा आहे, बाप उदार देव परिमितो याचक स्वेच्छा सदो देतो, असे सहस्रवरे देतो सर्वस्व आपले. मागणाऱ्याचे 2 हात आहेत, देणाऱ्याचे 1000 हात आहेत. महाराज सांगता एक घार आहे, महादेवची पिंड होती, जुनाट लिंग होतं, वर काय मंदिराची वगैरे व्यवस्था नव्हती, ते ऊन लागत होतं, उन्हामध्येच ते काय होती, पिंड होती. आणि अशा प्रसंगामध्ये एक घार म्हणजे पक्षी आहे. पक्षाला काय कळतं का? पक्षाला काय कळत नसतं. पशु काय पाप पुण्य जाणत नाही, पक्षाला काय कळत नसतं. ते घार आहे, पक्षी आहे, तिला पापही कळत नाही, तिला पुण्यही कळत नाही, तिला देवही कळत नाही, तिला काहीच कळत नाही. कळतं का महाराज? पशुला देव कळतो का? कुत्र्याला कधी देव कळतो का? काहीच कळत नाही महाराज. म्हणून असे असणारी घार आहे, सहज ती पिंडीवर बसली म्हणजे ते देव आहेत असं त्याला ज्ञान नव्हतं, ते भगवान शंकर आहेत असं काही ज्ञान नव्हतं. सहज त्या पिंडीवर बसली आणि सहज देह धर्माप्रमाणे त्या घारीनं काय केलंय, आपले दोन्ही पंख हलवले. परिणाम काय झाला? पंख हलवल्यामुळे इतका सुंदर वारा आला, शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीराला. सुंदर असे हवा आली. भगवान शंकर म्हणले मी तो उन्हामध्ये होतो, खूप गरम होत होतं, एसीची सुंदर हवा आली. भगवान शंकराला इतका आनंद आला, त्या घारीला भगवान शंकरांनी कैलासाला नेलं. विठ्ठल सांगता पंखाच्या फडतकारी उद्धरुनी नेली गाडी, देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवल याचे ठेव. भगवान शंकराचं नवल असंय महाराज, अंतकरणामध्ये भक्तिभाव जरी नसला तरी परमात्मा आपलं आत्यंतिक कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. कैलासासे नेला बिल्ल पानेरी बैसला. महाशिवरात्रीच्या पर्वकाळी तुम्ही कथा ऐकली तो चंडबिल्ल आहे. चंडबिल्ल महाशिवरात्रीचा दिवस आहे. सहज उपवास घडला महाराज, सहज उपवास घडला. रात्रीच्या समयाला एखादं सावज येईल, हरिण येईल, म्हणून ते झाडाचं जे बेलाचं झाड होतं, नेमकं त्या बेलाच्या वृक्षाच्या झाडावरच बसला. परमात्म्याची कृपा होते तेव्हा अपार परमात्म्याची कृपा होत असते. काय योग आहे, दिवस यावा, कोणता यावा? महाशिवरात्रीचा. नेमकं खायला काहीच मिळू नये, उपवास घडावा. पण ज्या वृक्षावर बसला ते वृक्ष बेलाचं वृक्ष होतं, समोर सरोवर होतं, जाळं टाकलं होतं, समोरचं दृश्य दिसावं म्हणून त्याची काय पानं होतं, पानं खाली तोडून टाकायचं.
दृश्य दिसावं म्हणून. हेतू वेगळा आहे, हेतू भिन्न आहे, पण सहज पूजा घडली. हेतू भिन्न असू द्या, पण सहज जरी आपल्याकडून पूजा गेली तरी भगवान परमात्मा आपलं अत्यंत कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. खाली एक श्री महादेवाचं भगवान शंकराचं जुनाट लिंग होतं. लक्ष बिल्वदळ, लक्ष माथा पडता पाला, तेरे साम संतोषला नामदोरे वर्णन करतात. माथ्यावर पाला पडला, भगवान सांब सदाशिव प्रसन्न झाले. लक्ष बिल्वदळाने माझी कोण पूजा केली म्हटले. यमधर्माला पाठवलं, आशीर्वाद दिला, वरदान दिलं आणि त्या भिल्लाला भगवान शंकराने पुढच्या महाशिवरात्रीच्या वेळेस अशा प्रकारे सदेह कैलास धामाची प्राप्ती करून दिली. विठ्ठल शंकराचं इतकं कौतुक आहे. भगवान शंकर ही भोरी देवता आहे, मंगल देवता आहे. तो रावण नावाचा असू नये, रावण नावाचा दैत्य आहे. काय मागावं हे कळलं पाहिजे. कैलास धामाला येतो, भगवान शंकराचं स्तवन करतो. भगवान शंकराच्या अर्धांगावर जगज्जननी आदिमाया आदिशक्ती भवानी माता विराजमान आहे. तो असताना राक्षसी रावण, असुर रावण भगवान शंकराला देवी पार्वती मातेची मागणी करतो. भगवान शंकर इतके भोळे, देवी पार्वती देवीलाच देऊन टाकलं. महाराज सांगतात, मनन महाराज, विठ्ठल हे दैवत भोळे, चाळ काळेनं धरावी. तुकोबारे सांगतात परमात्मा हे भोळं दैवत आहे, पण अंतःकरणामध्ये मात्र काळी इच्छा नसली पाहिजे. त्या रावणाने असुर वृत्तीने जगजननी देवी माता जगदंबेची इच्छा केली. परिणाम त्याच आदिमाया आदिशक्तीनं कोळा सकट रावणाचा नाश केला. विठ्ठल महादेवाचे जुनाट लिंग होतं, एक डोंगर जुनाट लिंग होतं. मंदिर सुंदर होतं आणि त्या महादेवाच्या पिंडीला सोन्याची घंटा होती. चोरांनी विचार केला आपल्या सुवर्ण घंटा चोरायचे म्हटले, पण दिवसा काम काही शक्य नाही. मग काम केलं केव्हा केलं पाहिजे? रात्री केलं पाहिजे. मग रात्रीच्या समयाला शिवरात्रीच्या दिवशी सगळे जे काही लोक होते देवाचे पूजन करून आपापल्या घरी निघून गेले. रात्री 12 वाजता मंदिर बंद करण्यात आले. दोन्ही चोर दरवाजा तोडला, कुलूप उघडून गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. भगवान शंकराचं जुनाट लिंग होतं आणि त्या पिंडीवर अशा प्रकारे सुवर्ण घंटा होती. आता ते चोर काही पूजा करायला थोडीच आले होते, सोन्याची घंटा चोरायला आले होते. त्याने हात वर केला, हात काही पोचला नाही. टाचा वर केल्या, पण टाच सुद्धा काही पोचले नाही. शेजारी खुर्ची वगैरे काही पाहिलं, पण खुर्ची वगैरे काही दिसले नाही. आता भगवान शंकराचा पिंडीचा जो भाग असतो ती मध्ये जी शाळुंक असते कशी असते हो? ज्ञानोबा म्हणतात, स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषा सारिकी बैसका जो आधार तेही लोका, लिंग देखिले त्रिभुवनी तेही लोकी विस्तारिले, मेघधारी स्तपन केले, तारा पुष्पीवरी पूजिले, चंद्रफळ ज्या वाहिले ओवाळले, रविदीपी आत्मनैवेद्य समर्पिले, ब्रह्मानंदी मग वंदिले, ज्योतिर्लिंग मग ध्यायले, ज्ञानदेवे हृदयी. स्वर्ग जयाची साळुंका म्हणजे पिंड ही उंच असते. आणि मग त्या चोराने कसल्याही प्रकारचा विचार केला नाही. त्या चोराने त्या पिंडीवर पाय दिला आणि सोन्याची घंटा चोरली. शंकर कैलास पर्वतावर म्हणाले, महाशिवरात्रीला लोक मला फक्त बेलाचं पान आणि दूधच वाहतात, पण किती मोठा भक्त आहे आपला देहच मला वाहिला. विठ्ठल महाराज तुकोबारे सांगतात, चोरे पिंडी दिला पाव आणि त्या पूजेने धाय देव. त्या पूजेने परमात्माला वाटलं किती मोठी पूजा केली, परमात्मा प्रसन्न झाले आणि त्या दोन्ही चोराला अक्षय कैलास धामाची प्राप्ती करून दिली. किती दैवत भोळे पहा. मारून महाराज सांगतात, तुका म्हणी भोळा स्वामी माझा हा कोवळा, ऐका नवलयाची ठेव, नेनताई भक्तिभाव. अंतःकरणामध्ये परमात्माविषयी भक्तिभाव जरी नसला तरी आपण सहज जरी देवाच्या दरबारामध्ये आलो तर भगवान शंकर आपलं आत्यंतिक कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. जगदगुरु तुकोबर आहे अशी जी कल्याणाची देवता आहे, असे जे मंगळाची देवता आहे, त्या मंगळाच्या देवतेचं प्राप्तीचं सोपं साधन सांगतात. कारण जगामध्ये असं असतं, शास्त्र असं आहे, तुकाराम महाराज सांगतात, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपीनं प्रवर्तते. शास्त्र सांगतं मनुष्य नेहमी फलाची इच्छा करत असतो, पण ते फल प्राप्त व्हावं, ते फल प्राप्त करत असताना साधन सुद्धा कठीण नसावं, सुलभतेनं ते साधन आपल्याला साध्य प्राप्त व्हावं अशी माणसाची इच्छा असते. म्हणून आपण नाही का म्हणत, माणसं मऊ लागलं म्हणजे माणसं कोपराने खांतात असं म्हणतात ना. तर तुकाराम महाराजांनी परमात्मा प्राप्तीचे सोपे उपाय सांगितले. तुम्हाला जर कल्याणाची देवता, मंगळाची देवता भगवान शंकराची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल, सोपं साधन आहे. कोणतं सोपं साधन आहे? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
गावे गीत शुद्ध करून या चित्त परमात्मा प्राप्तीचा तुकाराम महाराज सोपा उपाय सांगता. कारण मनुष्य जन्माचं सार्थक होतो कशामध्ये असेल तर परमात्मा दर्शनामध्ये येतो. का म्हणजे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची. कारण काय मनुष्याने जर आपल्या आयुष्यामध्ये परमात्मा साधन केलं नाही, परमात्म्याची भक्ती केली नाही तर काय महाराज उदंडाचे झाले, जन्मनिया मेले, पोहनिया गेले रावरंक. मनुष्य जन्माला येतो खंतीतेनं धरा, होणे गाढव कुत्रा, तुका म्हणे घोबडा ऐसे जन्म सरीसे शुक्राचे. मनुष्य जर मनुष्य देहाला आला, मनुष्य देहाला येऊन जर मनुष्याने परमात्मा भक्तीचं जर साधन केलं नाही तर त्या जन्माला काय अर्थ आहे का? एकनाथ महाराज सांगता भक्तीविन पशु कशाशी वाढला सटवेळी नेला कैसा नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. तळमळीमुळे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात पाहुनिया मनुष्य पण दोन सांडी ब्रह्मज्ञाना मा तो लांडा गर्दव जाना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात मनुष्य देह प्राप्त करून जर ब्रह्मज्ञानाची मनुष्य प्राप्ती करून घेत नसेल तर सांगा त्याच्यामध्ये पशुमध्ये पोस नाही, पायचारी मनुष्य परी कुत्री ती तुकाराम महाराज सांगतात त्याच्यामध्ये. आणि पशुमध्ये विठ्ठल त्याच्यामध्ये पशुमध्ये काही फारसा फरक नाही. आहार निद्रा भय मैथुन यांच्या सामान्य येतच पशुभेद नरनाम असं म्हटलेले सगळ्यांना सारखंच आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान पण मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात माणसाचं आयुष्य या चार गोष्टीमध्ये नेहमी जात असतं. पूज्य प्रातस्मरणीय बरोबर तात्या नेहमी सांगतात एक तर माणसाचं आयुष्य झोपेमध्ये जातं, एक तर भोगामध्ये जातं, नाही तर चिंतेमध्ये जातं. तीन गोष्टी पुढे काहीच करत नाही. एक आयुष्य भोगामध्ये जाईल किंवा चिंतेमध्ये जाईल किंवा झोपेमध्ये जाईल. ह्या तीन गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये प्राय आपल्याला अनुभवाला येतात. शास्त्र सांगतं मनुष्याने काय करा. मनुष्य जन्माला आले तस्मिन दृष्टी परावरे. मनुष्य जन्माचं सार्थकत्व परमात्मा दर्शनामध्ये आहे, परमात्माच्या साक्षात्कारामध्ये आहे. नाहीतर काय होणार आहे आपला जन्म करिता बरोबरी दुरावशी भवाची वहावशी असे कितीतरी आले महाराज, उदंड झाले गेले, त्याला काही कसले प्रकारचं व्यर्थ महत्व राहत नसतं. महाराज सांगतात दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झालाय. हे मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे.
सृष्टवा पुराणे विविधान्न जयात्म शक्त्या. परमात्म्याने पूर्वी काय केलं, पुष्कळ योनी निर्माण केल्या, परंतु परमात्म्याला काही संतोष वाटला नाही. म्हणून परमात्म्याने काय केलं, ही मनुष्य जी प्रकृती आहे, मनुष्य प्रकृती परमात्म्याने निर्माण केली. मनुष्य देहाला पाहून भगवंताला अत्यंत आनंद वाटला, सुख वाटला. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहे. परमात्म्याने असं ज्ञान घातलं, ज्या नरदेहा निधान लागले हाती देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्तेनं धरावे. परमात्म्याने असं सामर्थ्य प्राप्त करून दिलं. नर कुची करणी करी तो नरका नारायण होय असं आपण म्हणतो ना. नराच्या जरा मनुष्याच्या मनामध्ये आलं तर तो मनुष्य राहत नाही, तर परमात्मा स्वरूपता तो मनुष्य प्राप्त करून घेऊ शकत असतो. म्हणून असा भाग्याने असा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. स्वर्ग नरक अशा या स्वर्गाची प्राप्ती मनुष्य देहातूनच आहे, नरकाची प्राप्ती मनुष्य देहातूनच आहे. उद्धाराचं साधन सुद्धा मनुष्य देहच आहे. आता गती अधोगती कुठं जायचंय हे आपल्या हातामध्ये आहे. जसं जंक्शन स्टेशन असतं, कुर्डवाडी हे जंक्शन स्टेशन आहे, दौंड हे जंक्शन स्टेशन आहे. तिथून आपल्याला कुठेही जाता येतं. दौंडरून आपल्या पंढरीला जाता येतं, दौंडरून आपल्या त्र्यंबकला येता येतं, दौंडरून आपल्या पैठणला जाता येतं, दौंडरून तुम्हाला मुक्ताबाईला पण जाता येतं. विठ्ठल असं दौंडरून सोलापूरला पण जाता येतं. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाता येतं. तसं हे मनुष्य देह आहे. मनुष्य देहातून तुम्ही स्वर्गाची प्राप्ती करून घेऊ शकता, परमात्मा रूपता प्राप्त करून घेऊ शकता, किंवा नरकाची सुद्धा हरिवेन जन्म नरकाची काय जाणार वर्णन करतात. नरकाची सुद्धा काय होत असते, आपल्या प्राप्ती होत असते. दुर्लभ मनुष्य देह, दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झालाय. संतांच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे, येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून कळा, बुडत आहे जनन देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून साधू पुरुषांच्या संतांच्या अंतःकरणामध्ये इतकी दया आहे, इतकी करुणा आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. तुमचं आमचं दुःख साधू पुरुषाला पाहावं जात नाही. म्हणून सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आदी संत महात्मे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. साधू पुरुषाला संत महात्म्यांना आपलं दुःख पाहवलं जात नाही. आपलं आत्यंतिक कल्याण व्हावं, आपला उद्धार व्हावा, हे सगळं जगत स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर या सर्व जगाला प्राप्त व्हावं. संत महात्मे परमात्मा प्राप्तीचं सोपं साधन आपल्या सांगताना संत भावे गावे घेत. शुद्ध करुण्या चित्त काय करू नका, भावनेने काय करा, शुद्ध अंतकरणाने काय करा, परमात्म्याचं भजन करा. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुझं व्हावं आहे देव तरी हा स्वरूप. हा परमात्मा प्राप्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराज सांगतात. आता श्रोत्याने प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगताय गीत गायचंय, पण आम्हाला सांगा कोणतं भावगीत गायचं का राष्ट्रगीत गायचं, असं काही उल्लेख केलाच नाही ना. नेमकं गीत कोणतं गायचंय, त्याच तुकाराम महाराज म्हणतात भावगीत गाऊ नका, दुसरं कुठलंही गीत गाऊ नका, तुम्हाला गायन करायचंय ना रामकृष्ण तुम्हाला भजन करायचं ना, फक्त एकच भजन करा, रामकृष्ण गीती गात टाळाचे पळ्या वाजवे छंद आपल्या नाचून निज घेऊन फिरत का, किंवा गाशी तरी एका विठ्ठलाची गाये तरी ठाई राहे मला सांगता भजन करायचे ना, इतर कुठल्याही प्रकारचं दडगाणं गाऊ नका. गायचंय ना मग तुम्हाला फक्त परमात्म्याचं श्री पंढरीनाथ परमात्म्याच गीत गा. तुकाराम महाराज सांगतो. पण श्रोत्याने प्रश्न केला, महाराज तुम्ही गीत गायला सांगताय, पण गीत गाण्यासाठी काय लागतं महाराज, स्वर लागतो, ताल लागतो, त्याला पिटी वाजवता आली पाहिजे, सगळं आलं पाहिजे. आम्हाला तर काहीच येत नाही म्हटले, आम्हाला स्वर नाही, ताल नाही, काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात नसू दे, ताल नसू दे, स्वर नसू दे, तुला काय कसलंही वाजवता साधन येत नसू दे, काय हरकत नाही येत, जरी तुझं मधुर उत्तर दिला सुस्वर नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल येईन तैसा बोल रामकृष्ण गिरीधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जानत तुका. परमात्मा राग कला पाहत नाही, परमात्मा आपला स्वर पाहत नाही, परमात्मा आपल्या अंतःकरणाचा जो काय भक्तिभाव आहे तो
भक्तिभाव पाहत असतो त्यास तुकाराम महाराज श्रोत्याने सांगतात, पहा त्या गोपाळाने भजन केलं, त्या गोपाळानं काय स्वर होतं का, त्या गोपाळानं काय ताल होतं का, पण ते गोपाळ भजन करायचे. कशाने भजन करायचे? दगडाच्या टाळाने भजन केले. दगडाचा टाळ, कोणत्यांचा नाद, गीती गाता छंद, ताल नाही. तुकाराम महाराज म्हणतात दगडाचे टाळ वाजवले. त्यांना गीतिका गात असताना, भजन करत असताना तालाचं ज्ञान नव्हतं, स्वराचं ज्ञान नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांना परमात्मा प्राप्ती झाली. विठ्ठल याचा अर्थ ताल स्वराचं ज्ञान नको असा अर्थ नाही बघा. तुकाराम महाराज सांगतात, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हेतू देणे तुमचे देवा, घ्यावे अखंडित सेवा. अर्थाचा विपर्यास करू नका. पण जरी नाही ताल स्वर संपला, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही हरकत, काय नाही. परमात्मा तो काय पाहत नसतो. परमात्मा फक्त अंतःकरणातला भक्तिभाव परमात्मा पाहत असतात. म्हणून काय करा, भावनेने शुद्ध अंतःकरणाने शुद्ध करून या चित्त शुद्ध करून या भावे गीत गावे. महाराज सांगतात चित्त शुद्ध करा आणि भावनेने काय करा, परमात्म्याचं भजन करा. एरवी तरी पंडू सुद्धा अंतर शुद्ध नसता, बाह्य कर्मत तत्वता विटंबोगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाणीला, कटू दुधिया मातीला गोळी जैसा. उपवास गृही तोरण बांधले, उपवासी अन्य लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीने, कळस ढिमाचे पोकळ, जळ वरिले झळाळ, काय करू चित्री व फळ आत शेन. ज्ञानोबराय वर्णन करतात, जर अंतकरण शुद्ध नसेल तर वरचं जे काही वरपंग जे काही भजन आहे ते परमात्म्याला भजन प्रिय होत नसतं. ज्ञानोबराने काही साधन सांगितलं, ज्ञानोबराय काही दृष्टांत देतात. मृत जैसा शृंगारीला, मेलेला मनुष्य आहे, मेलेला मनुष्याचा शृंगार केला, काय उपयोग आहे का महाराज? अंग गोरे आणि तरुणे, वरी लेले आहे लेणे, परी एकलेने प्राणी सांडले जीवे. अंग गोरे तरुण आहे, अलंकार आहेत, फक्त प्राणच नाही. विठ्ठल गाढवाला गंगेमध्ये स्नान घातलं, गाढव गंगेशी नाणेले, जाऊन उकडण्यावळी लोळे. काय फरक पडणार? गाढवामध्ये काही फरक पडतो का? गाढवाला गंगेचं स्नान घातलं तरी गाढवामध्ये काही फरक नसतो. काय झालं, एका दिवशी जो काही राजा जो आहे तो मूर्ख राजा बिरबलाला म्हणतो, बिरबला हमें ब्राह्मण बनावा म्हणतो, आम्हाला काय करा, ब्राह्मण करा. त्यावेळेस त्या बिरबलाला वाटलं मुसलमानाचा कुठं ब्राह्मण होत असतो का, पण आता मूर्ख भाषेला सांगणार कोण. आणि मग तो असताना जो काही बिरबल आहे गंगेच्या तटाकावर जातो, एकादशीच्या दिवशी जातो, गंगेच्या तटाकावर जातो, पतंजलीचे 2-4 साबण घेतो, एक गाढव घेतो आणि गाढवाला पतंजलीच्या साबणानं स्नान घालतो. सारखं घासत राहतो. तो जो काही बिरबला तो भाष्य येतो, मूर्ख भाष्य येतो, बिरबलाला म्हणतो क्या कर रहे हो. त्यावेळेस बिरबल भाष्याला म्हणतो गंगा नहाने से गदे का घोडा बन राहो. त्यावेळेस तो बिरबलाला भाष्य म्हणतो, अरे वेड्याचं काय म्हटले, गंगेच्या स्नानानं कुठं गाढवाचं घोडं होतं का. त्यावेळेस बिरबल त्या मूर्ख राजाला म्हणतो, तसं एकादशी या दिवशी मुसलमान कधी ब्राह्मण होतो का. विठ्ठल गाढव तीर्थी नाणीला ज्ञानोबराय वर्णन करतात. गाढवाला गंगेमध्ये स्नान घातलं, काय फरक पडणार आहे का. जाऊन उकडण्यावळी लोले. महाराज वर्णन करतात, कटो दुधिया माखीला गुळे जैसा. कडू भोपळा आहे, पुष्कळ गुळ घातला, अर्धा किलो गुळ घातला, गोड होणार आहे का हो. तो कधी गोड होणार नाही. महाराज सांगतात ओस गृही तोरण बांधले. सुंदर घर आहे पण त्या घरात राहायला कोणीच नाही, फक्त त्याला तोरण बांधलं, सुंदर घर आहे पण घरात राहायला कोणी नसलं, त्या तोरणाला शोभा आहे का, काही शोभा नाही. काय झालं, दशमीला सुद्धा काय झालं, एक टाइम जेवण केलं, एकादशी निर्जला झाली, महाशिवरात्री निर्जला झाली, द्वादशीचा पर्वकाळ, त्रयोदशीचा पर्वकाळ होता, सुंदर पंगत बसली. आता एकादशीलाही काही निर्जला झाली, द्वादशीला काही फराळाची सोय नव्हती, मग त्रयोदशीला पंक्तीला बसला. त्या पंक्तीच्या मालकाने काय केलं, मोठा म्हणते तुम्हाला आमंत्रण नाही. आणि मग सुंदर जिलबीची पंगत होती, ती जिलबीची पंगत काय केली, त्यांनी ती सगळी जिलबी काय केली, ज्याचा उपवास होता त्याच्या पोटाला बांधली. आता सगळ्या जिलबी पोटाला बांधल्यावर पोट भरेल का महाराज, पोट भरणार नाही. ज्ञानोबराय म्हणतो उपवासी अन्य लिंपिले, उपवास आहे, पोटाला जिलबी बांधून कधीही पोट भरत नसतं. कुंकुम सेंदूर केले कांत हिने, कळस ढिमाचे पोकाळ जळ वरिले झळा. काय करू चित्री व फळ आतू शेण. तसं अंतकरण जर शुद्ध नसेल आणि वरून जरी आपण कर्म चांगलं करत असेल तरी ते कर्म परमात्मा प्राप्तीमध्ये असमर्थ आहे. राम नाम तो सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. सगळे इंद्रियाशी नेम नाही, मुखी राम म्हणून काय. तुकाराम महाराज सांगतात इंद्रियाला नियम नसेल आणि भजन मुखानं राम राम असं जप करत असेल ते राम नाम फलदायी ठरत नाही. कारण काय आहे, संयम
महाराज वर्णन करताना एक नियम घालून दिला, परमात्मा प्राप्तीसाठी एक नियम घालून दिला. कारण नसरे ते भक्ती विठोबाचे पायी उपरती नाही जेथे चित्ता तुकाराम महाराज सांगतात. ती भक्ती परमात्मा दर्शनामध्ये असमर्थ आहे. कोणती भक्ती? ज्या भक्तीमध्ये अनुताप नसेल, उपरम नसेल, वैराग्य नसेल. महाराज सांगतात विरक्ती वाचून हे ज्ञानाशी तगण्याचे नाही, हे विचारवणे ठाई ठेविले देवे. म्हणून माऊली वर्णन करता शुद्ध अंतकरणानं काय करा, शुद्ध भक्तिभावानं काय करा, परमात्मा स्वरूपाचं भजन करा. भाव अत्यंत महत्वाचा आहे. परमात्माच्या दर्शनामध्ये भावनेला खूप महत्व दिलं. तुकाराम महाराज सांगता, ज्ञानोबा सांगता, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे, गिरे विना आकळे, किंवा भावे विना देव नकळे निसंदेह. काही न लगे एक भावाचे कारण किंवा काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे विठोबाचे किंवा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत तेवढ्यासाठी नका करू वाता हात का. परमात्मा प्राप्तीमध्ये भाव अत्यंत सर्वश्रेष्ठ साधन आहे. भाव नसेल तर भक्ती होणार नाही, भक्ती नसेल तर मुक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. अंतकरणामध्ये शुद्ध भाव असावा. शुद्ध भावनेने, शुद्ध अंतकरणाने काय केलं पाहिजे, परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. शुद्ध भावाविना जी भक्ती आहे ती अपक्व भक्ती आहे, ती कच्ची भक्ती आहे. ती परमात्मा प्राप्तीमध्ये कशी आहे, असमर्थ आहे. म्हणून शुद्ध भाव अंतकरणामध्ये महत्वाचा आहे. काय झालं, आपण वरून आपण परमात्मा प्राप्तीसाठी वरून खूप साधन केलं, खूप सुंदर सुंदर प्रकारचे फळं आणले देवाला, सुंदर सुंदर तुळशीचे हार आणले, दही देवाला आणले. तर अंतकरणामध्ये शुद्ध भाव नसेल, परमात्मा ते फळं वगैरे ग्रहण करते का? परमात्मा ग्रहण करणार नाही. कारण थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयारा, अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडे. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देवा स्वयं परमात्मा अंतकरणातला भाव पाहतात. अंतरीची घेतो गुढी. भाव नसेल, आपण सुंदर सुंदर प्रकारचे 56 भोग परमात्मा आणले, परमात्मा स्वीकार करते का? करणार नाही. दुर्योधनाने हस्तिनापूर सजवलं, राजवाडा सजवला, रांगोळी काढल्या, साड्या टाकले, सगळे स्वागतम, तुळशीमाळा, सगळे जे आहे सगळं परमात्मा स्वागतासाठी केलं. भगवान परमात्मा शिष्टासाठी आले, श्रीकृष्ण परमात्मा आले, परमात्मा आनंद झाला का? परमात्मा आनंद झाला आहे. दुर्योधन म्हणतो भगवान काहीतरी स्वीकार करा. त्या श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात दुर्योधना पहा, मी म्हटले दूत आहे, माझं पहिलं कार्य मला ते कार्यसिद्धीला गेलं पाहिजे. पहिल्यांदा कार्यसिद्धीला गेल्याशिवाय मी तुझ्या इथलं काही जल ग्रहण करणं हे कसं आहे, दोषात्मक आहे. मला पहिल्यांदा कार्य सिद्ध करायचे. शेवटी परमात्मा सांगितलं, दूताचा विचार सांगत असताना परमात्मा सांगितलं मी दूत आहे, शिष्टाई करण्यासाठी आलेलो आहे. दुसरी गोष्ट आहे, प्रसाद कुठं ग्रहण करायचा असतो, भूक लागली असेल तर प्रसाद ग्रहण करायचा असतो. शास्त्र सांगतं एखादा ब्राह्मण आहे, 7 दिवसाचा उपवास आहे, पोटामध्ये अन्नाचा कण नसेल, पण अशा परिस्थितीमध्ये त्या ब्राह्मणाला जिथं अन्न सामग्री प्राप्त होईल तिथलं अन्न खाल्लं तरी दोष लागत नाही. दुसरी गोष्ट आहे, अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर कुठेही जेवलं तरी दोष लागत नाही. विठ्ठल भगवान
परमात्म्याने सांगितलं दुर्योधना, पहिली गोष्ट मला भूक नाही, दुसरी गोष्ट तुझ्या मनामध्ये प्रेम नाही. विठ्ठल म्हणजे भाव अत्यंत महत्वाचा आहे. भक्ती तुष्यती केवलम नचेत गुणही भक्ती प्रिय माधव. हा परमात्मा अंतकरणातला भक्तिभाव पाहतात. माझं आमंत्रण ठरले, म्हटले काकाकडे माझं आमंत्रण आहे. काकाकडे गेले, विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंददार हाक मारले, काका काका खूप भूक लागले. हाक मारले, काकासाहेब घरी नव्हते. काका घरी नव्हते, आईसाहेब होत्या. आईसाहेब स्नान करत होत्या. परमात्माचा आवाज आल्याबरोबर आईसाहेब बाहेर आल्या. देवबा हरपला तुझं पाहता विठ्ठला. श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं, अंगावरचं वस्त्र, अंगावरचं उपरण मैयाला नेसायला दिलं. मैयाला ते वस्त्र घातलं. आता भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा बसायला चौरंग द्यायचंय. पण चौरंग देताना सरळ नाही ठेवला, उलटा ठेवला. थोर प्रेमाचा भुकेला. कारण महाराज सांगता भावे, भाव अत्यंत अंतकरणातला महत्वाचा आहे. भाव अत्यंत शुद्ध होता. परमात्मा पाहिला, चौरंग उलटा ठेवणं, सवसा ठेवणं, चौरंग ठेवू नका. परमात्मा चौरंग पाहतच नाही. पण त्या अंतकरणातल्या भक्तिभावामुळे परमात्मा उलट्या चौरंगावर बसले. भूक लागली होती, आता खायला द्यायचे. पोहे करायचे म्हणजे तर नक्कीच 5 मिनिट लागणार आहे. भगवान म्हणाले, मैया खूप भूक लागले, लवकर दे. लवकर काय होतं, 2-4 केळी पडलेल्या होत्या. मैयाने काय घेतलं, ते केळी घेतल्या, केळी सोलल्या आणि जो काही गाभा आहे बाजूला ठेवला आणि साल जी आहे परमात्म्याला खायला दिली. परमात्मा असे खात होते जसे काही 2-4 दिवसाचे उपवासीच आहे. परमात्मा खाऊ लागले. आनंद वाटला. वा म्हणले, काय आनंद आहे, लक्ष्मी सुद्धा जमत नाही म्हणे असं. परमात्मा इतक्या आनंदाने खाऊ लागले. काका आले. काकासाहेबांनी पाहिलं, ते दृश्य पाहिलं. 5 मिनिटं काकासाहेब स्तब्ध राहिले. काय बोलावं काकासाहेबांना कळलंच नाही. म्हटले, देवी तुला काय कळतं का म्हणे, पहा परमात्म्याला काय उलट चौरंगावर बसवते, परमात्मा साल काय खायला देते. शुद्धीवर आल्या, देहावर आल्यानंतर साल बाजूला केली. भगवंताला गाभा खायला दिला. गाभा खायला दिल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा काकांना म्हणतात, काका तुला 5 मिनिटं उशिरा आले सर बिघडलं असतं का. म्हटले, आता गाभ्यामध्ये जे केळीच्या सालामध्ये जी मजा आहे ती गाभामध्ये नाही म्हणे. विठ्ठल महाराज सांगतात, भाव अत्यंत महत्वाचा आहे. अंतकरणातला भाव. परमात्मा पहा, बोरे खाय बिल्लटीची, ऐका महिमा आवडीची. थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडीची. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. परमात्मा भक्ती पुढं, भाव पुढं. पुढचे जे काही धर्म आहेत त्या धर्माचा परमात्मा कसल्याही प्रकारचा गौण धर्माचा परमात्मा स्वीकार करत नाही. मुख्य धर्म काय, मुख्य धर्म अंतःकरणामध्ये भक्तिभाव असणं, प्रेम असणं, हा मुख्य धर्म आहे. मग परमात्मा गौण धर्माचा कसल्याही प्रकारचा स्वीकार करत नाही. मग व्यवहारामध्ये, त्या क्रियेमध्ये थोडीफार त्रुटी जरी झाली ते परमात्मा त्रुटीकडे ते लक्ष देत नसतात. देवी शबरी माता आहे. शबरी मातेचे जे बोर आहेत, परमात्मा शबरी माता आले. शबरी मातेने काय केले, सुंदर जे बोर होते खाऊन पाहिले. जे गोड बोर होते ते श्री रामललाला समर्पित केले. त्यावेळेस प्रभूला ते टवकरलेले बोर दिसले. लक्ष्मण भैया म्हणाले, भैया हे बोर टवकरलेले कसं काय. त्यास लक्ष्मण भैयाला जी शबरी देवी म्हणते, भगवान भैया हे बोर मी स्वतः खाऊन पाहिले, जे गोड आहेत तेच मी देवाला दिलेत, आंबट आहेत ते बाजूला टाकलेत. लक्ष्मण भैया म्हणतात, पहा भगवान परमात्मा कसा आहे, पवित्रानं पवित्र येऊ मंगलानांच मंगलम. असा भगवान परमात्मा देवाचा देव. आणि ही शबरी उष्ट बोरं परमात्म्याला देते. परमात्मा ती बोरं आनंदानं खातात. परमात्मा बोरं आनंदानं खातात. जेव्हा परमात्मा रावणाला मारून अयोध्येमध्ये येतात, अयोध्येमध्ये आल्यानंतर परमात्म्याला काय कमी आहे का, 56 भोगाचा नैवेद्य देवाला दररोज असतो. पण 56 भोग जरी परमात्म्याला असला तरी श्री रामलला सगळ्या अयोध्येवासी लोकांना म्हणायचे, शबरीच्या बोरामध्ये जो स्वाद आहे तो 56 भोगामध्ये नाहीये. विठ्ठल महाराज वर्णन करतात, भावे गावे गीत. भावना अंतःकरणाची जी भावना आहे, भावना अत्यंत महत्वाची आहे. त्या शुद्ध भावनाने काय करा, परमात्म्याचं शुद्ध अंतःकरणानं काय करा, भजन करा, गीत गा. कसे गा, येईल तैसा बोल रामकृष्ण. शुद्ध अंतःकरण अत्यंत महत्वाचं आहे. अंतःकरण शुद्ध कसं असलं पाहिजे. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये गुणचिंतन ज्ञानोबराय करतात. भगवान परमात्मा सांगतात, मन प्रसाद सौम्यत्व. ते मन कसं असलं पाहिजे, भाव संशुद्धीचं चिंतन करत असताना ज्ञानोबराय वर्णन करतात, तैसे नाना विकल्प जाळे सांडून गेल्या सकाळी.
मन राहे का केवळे स्वरूपे जय, सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगे उद्यान जैसे, नाना कळा वैषम्य चंद्रू सांडिले आधी नरेंद्र, नाथले शिर समुद्र मंदराचळे. ज्ञानोबा सांगतात सरोवर आहे, पण त्या सरोवरातल्या लाटा संपून गेल्या. ते सरोवर कसं आहे? शांत आहे, आपल्या मूळ स्वरूपामध्ये. सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी, आकाशामध्ये एकही ढग नाही. ते आकाश कसं आहे? आपल्या मूळ स्वरूपामध्ये निरभ्र आहे, शांत आहे, पूर्ण रूपान आहे. सांडिले आकाश मेघी चंदनाचे उरगी उद्यान जैसे, चंदनाचं झाड आहे, पण त्या चंदनाच्या झाडाला सर्पानं टाकून दिलेलं आहे. नाना कळा वैषम्य चंद्र हा पूर्ण स्वरूपामध्ये. अगं पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा कसा असतो? पूर्णत्वानं असतो. सांडेला आधी नरेंद्र, नात्री शिर समुद्र मंदराचळे. ज्या क्षीरसमुद्राचं मंथन केल्यानंतर मंदार पर्वताची रवी होती. समुद्र मंथन झालं, 14 रत्न बाहेर आले, तो मंदार पर्वताची रवी बाहेर काढली. जेव्हा मंदार पर्वताची रवी बाहेर काढली तेव्हा तो समुद्र, खवळलेला समुद्र कसा होतो? शांत होतो, आपल्या मूळ स्वरूपामध्ये येतो. तसं ज्ञानोबाला सांगतात, तैशी नाना विकल्प जाळे, सांडून गेले सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. अंतकरणातले नाना विकल्प नष्ट निघून गेले, फक्त मन स्वरूपाच्या ठिकाणी शिल्लक राहिलं. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले निज. ज्ञानोबा वर्णन करतात, मिठाने पाण्यामध्ये प्रवेश केला. मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे. मिठाने पाण्यामध्ये प्रवेश केला, काय होणार आहे महाराज? ते मीठ लवणाची कुंजरी सुरल्या लवण सागरी व्हायची ना मागरी परती जैसी. ती मिठाची हत्तीन जशी पाण्यामध्ये स्थानाला पाठवल्यानंतर काय होत असते? पाणी स्वरूप होत असते. तसं स्वलाभ लाभलेपणे आपलं जे चित्त आहे, चित्ताचं जे काही मूळ स्वरूप काय असेल, चित्त हे चिद्रूप आहे. चित्तम चित विजानियात असं म्हटलेलं आहे. आपलं हे चित्त चैतन्य स्वरूप आहे. मग चित्त का झालं? शास्त्र सांगतं, तकार हा विषय ध्यासा. विषयाच्या चिंतनामुळं ते चैतन्य स्वरूप असताना आपलं जे काही अंतःकरण वृत्ती आहे ती जड झाली. चित्त स्वरूपाला चित्त अशा प्रकारे प्राप्त झाली. म्हणून मानोबा वर्णन करतात, ते जे चित्त आहे मुळातलं चिद्रूप आहे, पण विषयाच्या ध्यासामुळे ते जड स्वरूपाला प्राप्त झालं. असं चित्त, अशा चित्तातून जेव्हा अंतःकरणातले जे विकल्प आहेत, विकल्प निघून जातात आणि मन आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शिल्लक राहतं, तेव्हा त्याला शास्त्रामध्ये भावशुद्धी म्हटलेली आहे. तेच उठी तिथे भाव, हे इंद्रिय मार्गे धाव, घेऊन ठाकावे गाव विषयाचे, ते ज्ञानोबा वर्णन करतात. मग अशा अंतःकरण वृत्तीमध्ये असे भाव निर्माण होतील का, ज्या भावाच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे विषयाचं गाव प्राप्त करून घ्यावं, असा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. म्हणून ते मानसी भावशुद्धीची असे आपैसी, ओम शुची जैसे तळ हात असे. ज्ञानोबा वर्णन करतात. म्हणून त्या अंतःकरणामध्ये कशी आहे? भावशुद्धी आहे. ती भावशुद्धी कशी असते? ज्ञानोबा एक उदाहरण देतात, रोम शुची जैसी तळ हात असे. आपल्या सर्वांगावर केस आहेत, पण तळ हातावर केस आहेत का? कसा निर्मळपणा आहे, स्वाभाविक निर्मळपणा आहे. तसं त्या महापुरुषाचं अंतःकरण स्वाभाविक निर्मळ असतं. त्याच मूर्ख भाष्याने बिरबलाला एकदा प्रश्न केला. बिरबला म्हटले, आपल्या सर्वांगावर केस आहेत, पण आपल्या तळ हातावर केस काय नाहीत? त्यावेळेस आता बिरबल म्हणजे काय? प्रज्ञा बुद्धिमान होता महाराज. त्याची बुद्धी कशी होती? तज्ञ होता तो. लगेच प्रश्नाचं उत्तर द्यायचा. मी सांगितलं, म्हटले महाराज त्याचं कारण आहे. म्हटले तुम्ही नेहमी दान करता ना, नेहमी दान करत असल्यावर तुमच्या हाताचे सगळे केस निघून गेले. आता तो मूर्खच भाषा होता. तो म्हणाला, मी दान करून माझे केस गेले, पण तुझ्या हाताचे केस का गेले सांग बरं म्हटलं. त्यावेळेस ते म्हटले, तुम्ही दान केलं आणि मी दान घेतल्यामुळे माझ्या हाताचे केस निघून गेले. आता तो भाषा मूर्खच होता. तो मला, ठीक आहे, मी दान देऊन माझे केस गेले, तुम्ही दान घेऊन तुझे केस गेले, पण राजे, आपले जे राजे बसलेले आहेत त्यांचे तळ हाताचे केस का निघून गेले? त्यावेळेस तो बिरबल म्हणतो, तुम्ही दान दिलं, मी घेतलं म्हणून आपल्या दोघांचे गेले, त्यांना काहीच मिळालं नाही म्हणून हात चोळले म्हणून गेले. तळ हातावर जशी स्वाभाविक रोमशुची आहे, पावित्र्य आहे, निर्मळपणा आहे, तसं तुकाराम महाराज सतत तसं अंतःकरण निर्मळ करून काय करा? परमात्म्याचं भजन करा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्ताने. हा उपाय परमात्मा प्राप्तीसाठी अत्यंत सोपा आहे. अभंगाचं दुसरं चरण.
आहे देव तरी हा सुलभ उपवास तुकाराम महाराज सांगतात. तुझं परमात्मा प्राप्ती पाहिजे ना, तुला देव पाहिजे ना, मग हा अत्यंत सोपा उपाय, अत्यंत सोपा. संत महात्मेचे साधन सांगत असतात. ते संत महात्मे जगाला झेपर असं साधन संत महात्मे सांगत असतात. पण शास्त्र असं आहे, तुकाराम महाराजांनी परमात्मा प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला. जसं डॉक्टर एखादा रोग झाला डॉक्टर औषध देतात, पण औषध देताना पहिल्यांदा पथ्य सांगतात, आहे की नाही. ज्ञानोबराय म्हणतात, नाना पथ्यशी औषध आहे रोगे दाटला हे जे. मग महाराज किती मधुमेह असू द्या, पण पथ्य पाळला. मधुमेह काय करेल का महाराज? काहीच करणार नाही. पण साखरे खातो गोळे खातो, काय होणार आहे? काहीच फरक पडणार नाही. विठ्ठल वर्णन करतात, पथ्यशी औषध आहे रोगे दाटले जे. पथ्य सांभाळून औषध ग्रहण केलं, रोग असताना सुद्धा काय होत नाही. तोच मनुष्य 100 वर्ष जगतो, कारण पथ्य सांभाळलेलं आहे. तसं तुकाराम महाराजांनी परमात्मा प्राप्तीचं सोपं साधन सांगितलं, औषध सांगितलं. काय करा? परमात्म्याचं भजन करा. पण ते परमात्म्याचं भजन करत असताना पथ्य अत्यंत महत्वाचं आहे. त्यातलं पहिलं पथ्य कोणतं? तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनेकांचे कानी गुणदोष मना नानी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. ते तुकोबराय पहिलं पथ्य सांगतात. काय करा? परमात्मा भजन करत असताना अनेकांचे गुणदोष कानी मना नानी. तुकाराम महाराज सांगतात, इतरांचे गुणदोष काही श्रवण इंद्रियाच्या द्वारे अंतःकरणामध्ये येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, कारण गुणदोषाचा विचार अंतःकरणामध्ये कसा होत असतो? इतरांच्या लोकांच्या मुखातून आपण काय करतो महाराज? गुणदोषाचं चिंतन करतो. ते गुणदोष श्रवण इंद्रियाच्या द्वारे कुठे जात असतात? अंतःकरणामध्ये जात असतात. अंतःकरणामध्ये गुणदोषाचे विचार आला तुकाराम महाराज सांगतात, पाहता ठाया ठाव जातो अंतरोने देव नये वाटो गुणदोषी मना जतन ए विषयी. गुणदोषाचं चिंतन केलं अंतःकरणातला परमात्मा निघून जातो. विठ्ठल जगाचं जर आपण चिंतन करतो, जग त्रिगुणात्मक आहे. जगातली प्रत्येक वस्तू हे सत्व रज आणि तम गुणांना निर्मित झालेली आहे. म्हणून प्रत्येकामध्ये गुण आहेत आणि प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतो. ही त्रिगुणात्मक सृष्टी आहे. त्रिगुणात्मक सृष्टी असल्यामुळे कमी जास्त प्रमाण राहणारच आहे. म्हणून तर शास्त्र नेहमी सांगतं, काय करा? स्वतःचे दोष पहा, दुसऱ्याचे गुण पहा. शास्त्राने सांगितलंय, दोष स्वतःचे पाहायचे, स्वतःचे गुण कधी पाहायचे नाही. स्वतःचे गुण पाहू नका, दुसऱ्याचे कधी दोष पाहू नका, दुसऱ्याचे नेहमी गुणच पहा. विठ्ठल तुकाराम
तुकाराम महाराज सांगता कासया गुणदोष पाहो अनेकांचे मज काय त्यांचे उणे असे काय पाप पुण्य पाहो अनेकांचे मज काय त्यांचे उणे असे नष्ट दुष्टपण कावनाचे वानू तयाहून अनु अधिक माझे पुचल खोटा कोण असे मज आगळा तोमे पाहो डोळा आपुले तुकाराम महाराज म्हणतात गुणदोष कोणाचे पाहावे. संत श्रवणी कबीर महाराज म्हणतात बुरा देखील मै चला बुरा न मिला कोय जब अपना दिल खोजा तो मुझसे बुरा न मिला कोय. संत श्रवणी कबीर महाराज म्हणतात मी जगामध्ये वाईट पाहायला गेलो पण वाईट कुणीच मिळालं नाही. पण जेव्हा माझं अंतकरण पाहिलं तेव्हा मला असं अनुभव आला माझ्यासारखं वाईट कुणीच नाही. विठ्ठल शास्त्र सांगतं कधीही जगामध्ये चिंतन करत असताना जगाचे गुण पहा इतराचे गुण पहा स्वतःचे दोष पहा स्वतःचे गुण कधीही पाहू नका दुसऱ्याचे कधीही दोष पाहू नका असं चिंतन संत महात्मे आपल्याला सांगतात. गुणदोषामुळे काय होत असतं महाराज सांगतात आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा दुःखाला प्रसवते निंदा पापाला प्रसवते. विठ्ठल निंदा काय करत असते पापाला फसवत असते म्हणून कुणाची निंदा करू नका. तुकाराम महाराज सांगतात स्तुती अथवा निंदा करावी देवाची स्तवन या नरा केला आयुष्याचा मातेरा. कुणाचे स्तवन करू नका कुणाची निंदा करू नका. स्तुती अथवा निंदा करायचं देवाचीच करा. अधम तो वेची व्यर्थवाणी. तुकाराम महाराज सांगतो अधम काय करतो आपली वाणी जो असतो व्यर्थ खर्च करत असतो अनंत वाचाळ कुणाच्याही गुणदोषाचं चिंतन करू नका. निंदा काय करत असते निंदा ही पापाला फसवत असते म्हणून कुणाचीही निंदा करू नये. शास्त्र सांगतं काय झालं एका गावामध्ये एक सज्जन ग्रस्त राहत होते. त्यांचा नियम होता गावामध्ये कोणी भगवत भक्ताला वारकऱ्याला घरी न्यावं सत्कार करावं पूजन करावं जीव घालावं असा त्याचा नियम होता. एक फकीर आले घरी जेवायला फकीर आले पण त्या फकीराने यायचं टाळलं नाकारलं. म्हणजे माझे नियम खूप कडक आहेत मी काही तुमच्या घरी येणार नाही माझे नियम खूप कडक आहेत माझ्या नियमामध्ये जर ते तुमचं जमलं नाही तर मी शाप देत असतो म्हटले. कोण म्हटला ते फकीर म्हटले बैरागी म्हटले. तर सज्जनाने सांगितलं महाराज काही हरकत नाही तुमचे नियम किती कडक असू द्या सोहळ्यामध्ये स्वयंपाक असू द्या शिदा घ्या सामुग्री घ्या सिलेंडर घ्या गॅस घ्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक करा स्वतः देवाला भोग लावा आणि प्रसाद ग्रहण करा पण आमच्या घराचा आदर तिथ्य काय करा स्वीकार करा. तो बैरागी तो फकीर घरी गेला स्वयंपाक केला सुंदर स्वयंपाक केला आणि तो परमात्म्याला भोग लावल्यानंतर प्रकार असा घडला जेव्हा तो ग्रस्त तो साधू जेवायला बसला तो बैरागी जेवायला बसला. घरून एक घटना घडली त्या नैवेद्याच्या ताटामध्ये एक त्या उंदराची लेंडी होती. उंदरांनी देहधर्म केलेला होता ती लेंडी त्यामध्ये होती. इतकं वाईट वाटलं देवाला हा प्रसाद दाखवला देवाला नैवेद्य दाखवला. त्या सज्जनाला ते बैरागी म्हणे तुम्हाला म्हटलं होतं ना माझा नियम खूप कडक आहे काय चुकलं तर मी शाप देत असतो. म्हटले पहा परमात्म्याला देवाला हा ताट नैवेद्याचा भोग लावलाय त्यामध्ये न कळत कुठून काय पदार्थाला माहित नाही जे काही उंदराचा देहधर्म असताना पदार्थ लेंडी त्यामध्ये आले. आता तो जो काय आहे ते जे काही देहधर्म आहे विष्ठा आहे मला खावा लागणार आहे पण लक्षात ठेव ह्या कृत्यामुळे तुझं निसंतान होईल. विठ्ठल आता ह्यामध्ये त्या सज्जनाचा काही दोष आहे का सज्जनाचा काय दोष नाही. सज्जनाने चरणात दंडवत घातला महाराज क्षमा करा कळत नकळत कसं घडलं मला माहित नाही हा दोष माझा नाही कुठून दैवयोगाला काही हरकत नाही क्षमा करा. साधूचं अंतकरण दयाळू असतं दया संता भांडवल भूतांची दया भांडवल संतांचं अंतकरण दयाळू असतं अंतकरणामध्ये करुणा असते प्राणी मात्राविषयी अपार हृदयामध्ये काय असतं स्नेह असतो प्रेम असतो. काही हरकत नाही म्हणजे तुझ्याकडून ते घडलं नाही माझ्याकडूनही घडलं नाही माझ्या नशिबामध्ये होतं माझा दोष माझ्या माथे पण माझ्या तोंडातून शब्द गेले ते शब्द काय वाया जाणार नाही. मग आता यातून उशाप आहे म्हटले एक मार्ग आहे एकच कर ज्या योगाने ज्या क्रियेच्या द्वारे गावातील सगळी लोक तुझी 1 महिना निंदा करतील असं वाग. विठ्ठल एखादा
आपल्या गावात जर सज्जन असेल, महात्मा असेल, धर्मनिष्ठ असेल, गावातील लोक निंदा करतील का? कधीच लोक निंदा करणार नाही. आता ह्यांनी काय सांगितलं, गावातील लोक निंदा करावी, तू कर, असं 1 महिना कर म्हटले. आता लोक निंदा गावातली करणार नाहीत. घरी गावात आले की लोक हार घेऊन यायचे, गळ्यामध्ये हार घालायचे, या धर्मसज्जन या असं म्हणायचे. मग काय करावं, मोठा प्रश्न पडला. आणि मग काय करावं, हे दोष घालवायचा आहे, शाप घालवायचा आहे. मग गावाच्या बाहेर एक बाहेरचा गावाच्या बाहेर कोण असतं महाराज? वेश्या असतात. मग ते वेश्याला बोलवलं, आमंत्रण दिलं. तेव्हा ते वेश्या सज्जनाला म्हणतात, महाराज आम्ही पापाचरणी आहे, आम्हाला काय बोलवलं? लोक तुम्हाला नावं ठेवतील, लोकांनी नावं ठेवावं म्हणून तुम्हाला बोलवले म्हटले या. आणि मग काय झालं, तुमचा जो पगार असेल तो पगार दे म्हटले. फक्त काय करायचे, महिन्याभर एक नियम करायचा, बरोबर दुपारी 12 वाजता तुम्ही आमच्या घरी यायचं, आपण पूर्ण गावाला प्रदक्षिणा करायची, रथामध्ये मी बसणार, तुम्ही दोघींनी माझ्या शेजारी बसायचं. गावाला परिक्रमा झाली की वेशीतून तुम्हाला मी परत तुमच्या घरी पाठवून देणार, तुमचा जो पगार असेल तो घेऊन टाका. फक्त 1 महिना करायचे. आता काय प्रकार घडला, दररोज त्या स्त्रिया यायच्या, रथावर ते महाराज बसायचे, दोन्ही स्त्रिया शेजारी बसायच्या, गावात अशा प्रकारे प्रदक्षिणा करायची. वेशीपाशी आले त्या स्त्रियांना परत सोडून द्यायचे. गावातले लोक म्हणाले, बघा बघा, हा जो काही धर्मनिष्ठ असताना जो काही आपल्या गावातला सज्जन पण बिघडला, भ्रष्ट झाला, दिवसा म्हणले स्त्रियांना घेऊन फिरतोय. विठ्ठल गावातले लोक निंदा करू लागले. महाराज 28 दिवस झाले, 29 दिवस झाले, 30वा दिवस उजाडला, शेवटचा दिवस उजाडला, सगळं पाप संपलं होतं, सगळं दोष संपलं होतं. 1 दिवस शिल्लक राहिला. शेवटच्या दिवशी त्या स्त्रियांना घेऊन तो ग्रस्त प्रदक्षिणा केली. वेशीमध्ये त्या 2 स्त्रियांना सोडणार. त्या वेशीच्या शेजारी एका वारकऱ्याचं घर होतं, आणि त्या वारकऱ्याने ते दृश्य पाहिलं, त्याच्या मंडळीने ते दृश्य पाहिलं, पत्नीने दृश्य पाहिलं. ते केर टाकायला बाहेर आल्या होत्या. पत्नीने ते दृश्य पाहिलं आणि मालकाला सांगतात, मालक पोथी वाचत होता. मालकाला म्हणतात, अहो महाराज पहा म्हणे, आपल्या गावातले सज्जन भ्रष्ट झाले, दिवसा म्हणे त्या वेश्याने घेऊन फिरतात. हे शब्द त्या वारकऱ्याच्या कानावर गेले. वारकरी अंतर्ज्ञानी होता, महात्मा होता. वारकरी अंतर्ज्ञानी सगळा प्रकार ओळखला. वारकरी बाहेरून पत्नीला म्हणतो, मूर्ख बाई, तुला काही कळतं का? म्हणजे पहा, 29 दिवसामध्ये याचं सर्व पाप संपलं होतं. आता शेवटचा दिवस पाप राहिलं, फक्त 2 टोपली पाप शिल्लक होतं. ते 2 टोपलीतलं 1 टोपलं, ते तो पापाचा उच्चार केल्यामुळे तुझ्या डोक्यात पडलं, तुझ्या डोंबड्यात पडलं, आणि मला तो दाखवल्यामुळे दुसरं टोपलं माझ्या अंगावर आलं. विठ्ठल महाराज सांगतात, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. गुणदोषाचा कधी मनुष्याने विचार करू नये. गुणदोषाचं आपण चिंतन केलं, निंदेचा आपण जगाचा विचार केला. निंदा शब्दाचा अर्थ आहे नसलेले दोष स्थापन करणे, ह्याला निंदा म्हणा. विठ्ठल सांगी लोकांची या गोष्टी राम जग जेठी वाची नयेत. कारण सांगतात, मनुष्य बडबड करत असतो, काहीतरी बडबड करत असतो. हा असा तो तसा, हा असा, अरे हा असा तो तसा म्हणण्यापेक्षा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणणं. पण माणसाचा हा स्वभाव असतो, अनंत वाचा बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. म्हणून संत महात्मे तुकाराम महाराज सांगतात, काय करा, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. बुरा जगामध्ये वाईट काहीच नाही महाराज. वाईट असतं ते आपल्या अंतकरणामध्ये असतं. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण, जग देखणे ब्रह्मपूर्ण, कपट चिन्ह तो नेणे, होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी जन अवघे देव. महाभारतातला गोड प्रसंग आहे. महाभारतातला प्रसंग सांगतो. श्रीकृष्ण परमात्माने दुर्योधनाला सांगितलं, एका सज्जनाला घेऊन या. तो सज्जनाला घेऊन गेला. दुर्योधन सभेमध्ये गेला. आता दुर्योधनाला कोणी सज्जन दिसला का? हो, दिसेल कसा म्हणा, तो सज्जन तो नव्हताच ना. तो इकडं असा तो तसा असं म्हणायचा. परत सभेमध्ये आला. धर्मराज होते. धर्मराजांना सांगितलं, म्हणले धर्मराज काय करा, एखादा दुरात्मा घेऊन या. आता धर्मराज गेले. धर्मराज हे महात्मा होते. धर्मराजाचा महिमा असा आहे, त्याला असं म्हटलेलं आहे, ऐका त्या धर्माची थोरी, ज्याची शत्रू नाही संसारी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, धर्मराज सभेमध्ये गेले. धर्मराजाला कोणी वाईटच दिसलं नाही. विठ्ठल शास्त्र सांगतात, कधी मनुष्याने इतरांच्या गुणदोषाचा विचार करू नका. कारण आपण भजन केलं, आपण परमात्मा वारी केली, भजन केलं, साधना केली, इतरांच्या गुणदोषाचा जर आपण विचार केला, आपलं पुण्य संपून जातं. विठ्ठल
जे काय अशा प्रकारचे जे काही महाराजांनी सांगत असताना जे काही त्यागमय गोष्टी तुकाराम महाराज पथ्यामध्ये सांगितले. आता अनुकूल जी गोष्टी आहे परमार्थामध्ये, भजन करायचे ना, भजन करा, पण भजन करीत असताना एक साधन करा. कोणतं साधन करा? महाराज अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात. मस्तक ठेवणा करी संतांच्या चरणासे तुकाराम महाराज सांगतात. देवाचं भजन करत असताना आणखी साधन करा. भाग्यवशात संत महात्मा आपल्या घरी आले तर काय करा? घाली संतासे आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छेले पूर्वी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कारण वारकरी संप्रदायामध्ये देव ते संत तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, निमित्त त्या प्रतिमा तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव, देव भक्त तस्योच तज्जने भेदा भावात. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. म्हणून परमात्मा आणि भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये अभेद आहे. तुकाराम महाराज सांगतात भाग्यवशात जर संत महात्मे तुम्हाला भेटले तर काय करा? साधू पुरुषांची सेवा करा, कारण अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. तुकाराम महाराज सांगतात आपण देवाची पूजा करतोय, घरामध्ये आपण देवाला अभिषेक घालतोय, देहाने अभिषेक घालतोय, केशवाय नमः गोविंदाय नमः म्हणतोय. जर दारामध्ये एखादा वारकरी आला, वारकरी तुम्हाला भिक्षा मागतोय, मधुकरी मागतोय, आणि जर तुम्ही देवाच्या अंगावर तुळशीचं फूल टाकताय, तुळस टाकताय, केशवाय नमः म्हणताय, तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ते देवाच्या अंगावर फूल टाकत नाही, दगड मारताय. कारण तुका म्हणे देवा ताडन भेदकाचीच सेवा, संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म, येथे दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवाश्री, अतितासी गाळी देवा नैवेद्याची पोळी. तुकाराम महाराज वर्णन करतात असा हा प्रकार आहे. परमात्मा हा संतांच्या द्वारे सेवा ग्रहण करत असतो, तो संतांची सेवा करा. आपल्या महाराष्ट्र इतका भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वारीची खूप श्रेष्ठ परंपरा आहे. वारीचा नियम असा आहे, दशमीला वारकरी स्नानाला दिसलाच पाहिजे. तर दशमीला वारकरी स्नानाला दिसलं नाही, लोक म्हणतात ज्या ती दशमीला वारकरी दिसत नाही त्यावरती नक्कीच तो वैकुंठवासी झालाय, दहावं करा. विठ्ठल दशमीचं स्नान चंद्रभागेचं झालंच पाहिजे, एकादशीला जागर झाला पाहिजे, द्वादशीला खिरापत झाली पाहिजे, त्रयोदशीला तो वारकरी परत ज्ञानोबऱ्यांच्या आळंदीचा रस्ता धरतो, आळंदीला दशमीचं इंद्रायणीचं स्नान झालंच पाहिजे, एकादशीला जागर, द्वादशीला खिरापत, त्रयोदशीला परत श्री पंढरीनाथ परमात्म्याचा धामाचा रस्ता वारकरी धरत असतात. असाच एक वारकरी, निष्ठावान वारकरी, आळंदी पंढरीचा वारकरी दर मजर मुक्काम करत करत पंढरी क्षेत्रामध्ये जात होता. वैशाखाचा महिना होता आणि पंढरीच्या आदलं गाव जे आहे वारकरीच्या पाठीमागे त्याचा मुक्काम पडला. पडल्यानंतर सुंदर असे आंबे लागले होते, पाडाचे आंबे लागले होते. ज्या पाटलाच्या घरी मुक्काम पडला तो पाटील वारकरी बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही उद्या पंढरपूरला जाणार, देवाचं दर्शन करणार, चंद्रभागेचं स्नान करणार, हे 5 आंबे घ्या आणि 5 आंबे देवाचं दर्शन करताना देवापुढे ठेवा आणि सांगा अमुक अमुक पाटलाने हे नैवेद्याला 5 आंबे दिलेले आहेत. आता ते वारकरी असतात, निष्ठावंत असतात, काया वाचा मनी जीवे सर्वस्वे उदार, बाप रखवादूर विठ्ठलाचा वारेकर. आनंद वाटला, ते आंबे घेतले, चंद्रभागेचं पण
पंढरपूरला जात असताना काय झालं, देह क्षीण झालेला होता, कथेची सामग्री देह अवसानावर आहे, शरीर क्षीण झालं होतं. वाटेत चालायचं म्हणजे की भूक लागते. पहा, दिंडीत चालताना माणसं 5-5 वेळा जेवण करतात, पण कधी अपचन होतं का हो? कधी अपचन होत नाही, कारण चालल्यामुळे भूक लागते. चालण्यासाठी काय लागतं? महाराज तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही करू भजन भोजन, धनी घेऊन नारायण भजन पण करू आणि भोजन पण करू. तुकाराम महाराज म्हणतात, भूक लागली, वारके चालत होते, भूक लागली, देवाची क्षमा मागितली, पांडुरंगा क्षमा करा, भूक लागले. 5 आंबे पाटलाने दिले, फक्त यातले 2 मी खातो, 3 मग आपण काय करू, उद्या पंढरपूरला गेलं तर देऊ. 2 भूक लागली होती, 2 आंबे खाले, पंढरी क्षेत्रामध्ये आले, चंद्रभागेत स्नान केलं, प्रदक्षिणा केली, नामदेव यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, चोखोबर यांच्या संजीव समाधीत दर्शन केलं, बारीमध्ये लागले, गरुड खांबाला आलिंगन दिलं, पांडुरंगापाशी आले, डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं, चरणावर मस्तक ठेवलं, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला, आनंद सार्थक झाला, डोळे भरून डोळ्यातून अश्रू आले. ते 2 आंबे तर खाल्ले होते, फक्त 3 आंबे शिल्लक राहिले. पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी समर्पित केले, देवाला क्षमा मागून सांगितलं, देवा अमुक पाटलांनी 5 आंबे दिले होते, देवा क्षमा करा, थोडं कष्टामुळं, शरीराच्या पिढेमुळं 2 आंबे मी खाल्ले, देवा माफ करा, पण 3 आंबे त्या पाटलाने दिलेले, 3 आंबे देवा पुढे ठेवले, निघून गेले. एकादशीला जागर झाला, द्वादशीला खिरापत झाली, त्रयोदशीला वारकरी परत पाठीमागा आळंदीच्या रस्त्याला लागे, परत त्याच पाटलाच्या घरी मुक्काम पडला. पडल्यानंतर सगळी हकीकत सांगण्याच्या ऐवजी पांडुरंगाने स्वप्नात जाऊन सांगितलं, पाटला म्हणजे तू आंबे दिले पण मला 2च मिळाले म्हणे. विठ्ठल विठ्ठल. पाटील वारकरी बाबांना म्हणतात, वारकरी बाबा तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तुम्ही सत्यनिष्ठ आहात, तुम्ही असं खोटं का बोलता म्हटले. 3 आंबे देवाला दिले आणि 2 आंबे तुम्ही खाल्ले असं म्हणता, पण पांडुरंग परमात्म्याने मला येऊन सांगितलं की 2च आंबे मला मिळाले. वारकरी कधी खोटं बोलत नसतात, जे खोटं बोलतात ते वारकरी नसतात. विठ्ठल विठ्ठल. वारकरी बाबाने पांडुरंगाची करुणा भागली, देवा माझ्यावर खोटा आळ आलाय, मला हे पाटील आहे खोटं बोलतं, माझ्यावर खोटेपणाचा आळ आलाय, देवा काय करा, काही करा, पण माझी सोडवणूक करा. तुकाराम महाराज सांगतात, सोडवणूक करा. परमात्म्याची करुणा भागली. त्यावेळेस पाटील म्हणाले, आजच्या दिवस मुक्काम मी इथंच करतो, मुक्काम करतो. पहा, परमात्मा तुम्हाला परत प्रचिती आणून दिल्याशिवाय राहणार नाही. तुळशी वृंदावनाजवळ वारकरी बाबांनी मुक्काम केला. परत त्या पाटलाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले. पाटला सांगितलं, पाटील बाबा जे तुम्ही जे काही वारकऱ्यात 5 आंबे दिले होते, त्यातले 2 आंबे जे वारकऱ्यांनी खाल्ले तेच मला मिळाले, 3 आंबे पुजारी घेऊन गेला. विठ्ठल तुकाराम महाराज सांगता, मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरणा. आपल्या घरात वारकरी आले, संत महात्मे आले, काय करा, आपलं हे मस्तक जे आहे श्री संतांच्या माथा चरणावरील साष्टांग गळीवर नमस्काराचा परिणाम इतका आहे. पहा, पैठण क्षेत्राहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई 4 भावनाची दिंडी आली, भजन करीत दिंडी आली. कुठं आली? नेवासा क्षेत्रामध्ये दिंडी आली. जेव्हा ज्ञानोबा भजन करत येत होते, समोरून एक दिंडी आली. समोरून कोणती दिंडी आली? ती दिंडी नव्हती, प्रेत यात्रा होती. त्यामध्ये एक सतीचं वाण घेऊन पतिव्रता स्त्री हातामध्ये सतीचं वाण घेऊन सती जायला निघाली होती. त्या पतिव्रता माऊलीला वाटलं, संत महात्मे आलेत, आपण तर आता सती जाणार. जाता जाता ज्ञानोबऱ्यांचं दर्शन करावं, आनंद वाटला. भगवान श्री ज्ञानोबऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबऱ्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावेळेस त्या ज्या पतिव्रता माऊली असतात, ज्ञानोबऱ्यांना म्हणतात, महाराज हे माझ्या पतीची प्रेत यात्रा चालली आहे, मी अशा प्रकारे सती जायला निघाले, तुमचा आशीर्वाद खरा कसा व्हायचा. त्यावेळेस ज्ञानोबऱ्यांनी सांगितलं, त्या देवीला सांगितलं, माते हा आशीर्वाद कोणाचा आहे विचार करा, हा आशीर्वाद सामान्याचा नाही. मेले माणूस जिथं उठवी थांबा, यात्रा थांबवा. ते प्रेत यात्रा थांबवली. काय नाव आहे? सच्चिदानंद. सच्चिदानंद नाव आहे, कधी मरतो कसं काय म्हटले, मस्तकावर हात ठेवल्यावर सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. दुसरे सच्चिदानंद बाबा जिवंत नाही झाले. ज्ञानोबाने सच्चिदानंद बाबांना एवढा महिमा प्राप्त करून दिला. शके 12 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखभूत झाला. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक म्हणजे एवढा मोठं पद भगवान श्री ज्ञानोबरायाने सच्चिदानंद बाबांना प्राप्त करून दिलं. हे कशामुळे घडलं? फक्त आणि फक्त श्री ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ हो पाव. एकदम मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपास. तुकाराम म्हणत एक एक पथ्य आपल्या परमात्मा प्राप्तीचं साधन सांगतात. काय करा? पहिलं पथ्य सांगितलं गुरुदोषाचं चिंतन करू नका. दुसरा नियम सांगितलं संत महात्मा आले साधू पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवा. तिसरं पथ्य श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पुढच्या वेची ते वचन जेणे राहे समाधान ते वचन वेची जेणे समाधान राहे. माणसं बोलत असताना असं बोलवायचे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. आपलं बोलणं असं असलं पाहिजे. अरे मुखा वाटे अमृत वचने असं बोललं पाहिजे. मुखी अमृताची वाणी तशी साचाने मवा रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृतासारखे आपले शब्द असले पाहिजे. असे शब्द आपण बोलले पाहिजे. संत शिरोमणी कबीर महाराज सांगतात बातों में बातों में लात बातों में घी शक्कर. बोलण्यामध्येच काय होत असतं मला? बोलण्यामध्ये तूप रोटी खायला मिळते. बोलण्यामध्ये धक्काबुक्की खायला मिळते. म्हणून बोलत असताना चांगलं बोललं पाहिजे. गोड बोललं पाहिजे. काय झालं? एका ग्रहस्थाला पूर्वीच्या काळामध्ये 500 रुपये लागत होते. पूर्वीचा काळ आहे. सावकाराकडे गेला. सावकाराला प्रार्थना केली काय करा 500 रुपये द्या. सावकाराने सांगितलं 500 रुपये देतो म्हटले काय हरकत नाही फक्त दुपारी या. मग दुपारी येत असताना त्यांनी ग्रहस्थाने काय केलं? आपल्या मुलाला पाठवलं. म्हटले जा सावकाराने 500 रुपये देणार आहे. मग ते जे काही मुलगा आहे तो मुलगा गेला. आता ते जे काही सावकार होता शेठ होता दुसऱ्या माळीवर त्याचं घर होतं. तो जिन्यावरून वर गेला. दुसऱ्या माळीवर गेला. त्या शरीराकडे पाहिलं. आता जो सावकार शेठ होता जाडजोड होता चांगला पैलवान होता. त्या शरीराकडे पाहिलं. हसू आलं. मोठ्यानं हसल्यानंतर त्या शेठजीने विचारलं म्हटलं हसण्याचं कारण काय? त्यावेळेस त्या मुलाने उत्तर दिलं म्हटले शेठ तुमचं एवढं जाडजोड शरीर तुमची एवढी जाडजोड ढेरी मला असं वाटलं तुम्ही जर मेले त्याच्या छोट्याशा जिन्यावर तुम्हाला खाली कसं आणायचं हा विचार माझ्या मनामध्ये आला. आता बघा हा काय विचार चांगला आहे का? माणसाला असं कधी बोलावं का? माणसाला असं कधी बोलले? म्हटलं हा गाढवाचा बालक दिसतो. 2-4 फटकारे मारले. गाड्याला सांगितलं जा म्हणे याला खोलीमध्ये डांबून टाका. आता मुलगा येत त्यामुळे त्या गृहस्थाने काय केलं? आपला दुसरा भाऊ त्याचा सक्का भाऊ धाकटा भाऊ परत वर पाठवला. म्हटले जा शेठजीकडे जा तुझा भाऊ येत नाही काय झालं पहा. आणि मग तो वर गेल्यानंतर शेठजीने सांगितलं काय तुझ्या भाऊला अक्कल आहे का म्हणे? काय बोलायचं कळतं काय झालं? सगळा प्रकार सांगितला. धाकटा भाऊ शेठजीला म्हणतो माझ्या भावाला काय कळतं? म्हणजे माझा भाऊ मूर्ख आहे. शेठजी कदाचित तुम्ही जर मेले तर कसं खाली आणायचं त्या माझ्या भावाला काय कळतंय? काय नाही म्हणे तुमचे तुकडे करून खाली आणू किंवा त्या माडीलाच आग लावू म्हणे. सांगा असं बोलणं काय होणार आहे महाराज? जे काही लात बुके खावं लागणार म्हणून तुकाराम महाराज सांगतात संत महात्म्यात बोलताना असं बोला आपल्या मुखातून जग पाणी मुद्दाला झाडा जाय
तृणते प्रसंगीचे जिये त्याचे एका बोलीने होय सर्वाहित. आपलं बोलणं असं असावं, आपलं बोलणं दुसऱ्याला आहे पण त्या बोलण्यातून त्यांचंच नाही तर साऱ्या जगाचा उद्धार व्हावा. विठ्ठल पाणी मुद्दल झाडाला जातात पण प्रसंगानं काठाचं जे काही गवत असतं ते गवतही जगून निघतं. तसे संत महात्मे बोलताना एकाला बोलतात त्यामध्ये त्याच्या एकाच कल्याण नसतं, सर्व जगाचं कल्याण असतं. म्हणून बोलताना कसं बोला, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूया सत्यम अप्रियम प्रियांचन अनृतम ब्रूयात एष धर्म सनातना. शास्त्र सांगतं सत्य बोला, प्रिय बोला. धर्मराजाचं उदाहरण गोड आहे. जेव्हा आचार्य द्रोणांचा पाठ भरला असे संत महात्मे असतात पहा. आचार्य द्रोणांचा पाठ भरला, पहिल्या पाठामध्ये कौरव पांडव आले, पहिल्याच दिवशी पहिलाच पाठ शिकवला, सत्यम वद पाठ शिकवला. जा म्हटले उद्या हा सगळा पाठ करून या. सगळे जे कौरव होते सगळ्या कौरव दुसऱ्या दिवशी म्हणून आले, सगळ्या दुर्योधन दुष्टासन सगळेजण होते. सगळे सांगितलं सत्यम वद. धर्मराज युधिष्ठिर होते. धर्मराजाने विचारलं बाळा पाठ झालं? नाही गुरुजी पाठ नाही झालं. ठीक आहे परवा म्हणून म्हटले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी विचारलं धर्मराज युधिष्ठिर पाठ झालं? नाही गुरुजी पाठ नाही झालं. 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर आचार्य द्रोणाचार्यांनी विचारलं बाळा पाठ झालं? गुरुजी नाही पाठ झालं. बर 20 दिवस झाले. 20 दिवसानंतर धर्मराज युधिष्ठिरांना द्रोणाचार्य विचारतात बाळा पाठ झालं? गुरुजी नाही पाठ झालं. आहेत 4 अक्षर, सत्यम वद 4 अक्षर पाठ करायला इतके दिवस लागतात का? लागतच नाही. 25 दिवस झाले. गुरु द्रोणाचार्यांनी विचारलं युधिष्ठिर पाठ झालं? गुरुजी नाही पाठ झालं. शेवटी 30 दिवस झाले. 30 दिवसानंतर द्रोणाचार्यांनी बाळ युधिष्ठिरला विचारलं युधिष्ठिर पाठ झालं? तेव्हा धर्मराज युधिष्ठिर सांगतात गुरुजी हो म्हणे आज पाठ झालं. तर गुरुजींनी विचारलं बाळा सगळ्यांनी दुसऱ्या दिवशीच पाठ केलं, तुला 30 दिवस का लागले? त्यावेळेस धर्मराज युधिष्ठिर सांगतात गुरुजी तुम्ही सांगितलं सत्यम वद पण माझ्याकडून कधी ना कधी 4-5 दिवसामध्ये एकदा खोटं बोललं जायचं. मी निग्रह करत होतो, संयमन करत होतो. कधी कधी 15 दिवसातून एकदा खोटं बोललं जायचं. मी संयमन करत होतो. कधी कधी 25 दिवसातून एकदा खोटं बोललं जायचं. पण गुरुजी आज 30 दिवस झाले. तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो आजपासून उभ्या आयुष्यात कधीच खोटं बोलणार नाही. विठ्ठल महाराजांचा वेचिते वचन जेणे राही समाधान. संत महात्मे बोलताना सत्य बोलतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. या सत्यव्रताच्या आचरणामुळे धर्मराजांचा जो व्रत आहे कुरुक्षेत्रावर एक एक असा आधांतरी चालायचा. महाराज काय नाथ महाराजांनी भागवतामध्ये रामायणामध्ये इतकं गोड चिंतन केले. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात जेव्हा सगळ्या कौरवांचा नाश झाला, 99 कौरव मेले, एकटा दुर्योधन राहिला. दुर्योधन गांधारी पाशी येतो, गांधारीला मातेला म्हणतो माते आपल्या सगळ्या कौरवाचा नाश झालाय, आता आपण विजय कसा प्राप्त करायचा? त्यावेळेस गांधारी म्हणते दुर्योधना तुझ्या वडील भावाकडे जा, विचार तो तुला मार्ग सांगते. त्यावेळेस तो दुर्योधन मातेला म्हणतो माते तो माझा शत्रू आहे, तो कस काय आपला विजय सांगेल? अरे तू तुझ्या भावाला ओळखलंच नाही म्हटले. धर्मराजाला तू ओळखलं नाही म्हणून तुझ्या 99 भावाचा नाश झालाय, जा म्हटले. महाराज धर्मराजाचा महिमा असा आहे, धर्मराज युधिष्ठिर दुर्योधन म्हणतच नव्हते, सुयोधन म्हणायचे. काय अंतर्गण असा विचार करा महाराज. मग तो दुर्योधन आहे, धर्मराजाकडे जातो, नमस्कार करतो. महाराज मला तुमचा नाश करायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना मारायचंय, तुमच्यावर विजय मिळवायचा आहे, मला उपाय सांगा. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात सांगा. आपला मृत्यू कोणी सांगेल का महाराज? आपला मृत्यू कोणी सांगणार नाही. पण धर्मराज इतके सत्यनिष्ठ आहेत, सत्यनिष्ठ असल्यामुळे अशाही प्रसंगामध्ये धर्मराज खोटं बोलले नाहीत. करावया पांडव निर्दाळन वज्रधी व्हावया आपण, वर्म पुस्तक दुर्योधन धर्म असत्य वचन न बोले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात पांडवाचं निर्धारण करायचे, स्वतःला वज्रदेही व्हायचंय, तरी सुद्धा धर्मराज युधिष्ठिर खोटं बोलत नाही. दुर्योधना काय कर म्हटले, सकाळी बाल्य अवस्थेमध्ये तू जसा होता तशा अवस्थेमध्ये अंगावर एकही वस्त्र न ठेवता गंगेमध्ये स्नान कर, तुझ्या मातेकडे जा, तुझ्या मातेने डोळ्यावरची पट्टी काढून तुला नखशिकांत पाहिलं की तुझा देह वज्रासारखा होईल, मग तुला त्रिभुवनामध्ये कोणीच जिंकू शकणार नाही. विठ्ठल सांगता वेचिते वचन. संत महात्मे बोलताना असं बोलतात ज्या बोलण्यामधून सर्व जगाचा उद्धार होतो. ज्ञानोबरे बोलतात म्हणून रिकामे तोंड,
करो गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. ज्ञानोबराय बोलतात तर ज्ञानेश्वरी प्रकट होते. तुकोबराय बोलतात तर अभंग गाथा प्रकट होतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात तर एकनाथी भागवत निर्माण होतं. ज्या बोलण्यामधून सर्व जगाचा उद्धार होतो. मग तुकाराम महाराज म्हणतात तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ भाव. आणखी एक सोपं साधन श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे
ज्ञानेश्वर